हॅलो, नमस्ते. तर मी तुम्हाला काल सांगितलं घराची साफसफाई चालू आहे. तर आज मी करणार आहे चिमणी. किचनची जी चिमणी असते तर ती साफ करणार आहे. तर चला मी दाखवते तुम्हाला किचनची चिमणी कशी साफ करत आहे. मी किचनची चिमणी दाखवते किती खराब झालेली आहे आणि ती मी कशी साफ करणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ही चिमणी आहे बघा, भरपूर खराब झालेली आहे, खूप तेलकट झालेली आहे. तर आता मी ती साफ करणार आहे. त्याला मी पेपर लावले होते अगोदर, तर ते अगोदर काढून घेते. चिमणी किती खराब झाली आहे. आता ही जरा साफ करायची. ही मी चिमणी साफ करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. आता हे पाणी जे आहे ते बऱ्यापैकी गरम झाले. तर आता चला आपण ही चिमणीचे पॅनल काढू. इथं मी हे चिमणीचे जे फिल्टर आहे तर तर ते काढून घेत आहे आणि काढताना पण ते खूप सारे चिकट हाताला लागत आहे. हे बघा, एकाच साईडने खराब झाले, दुसरी साईड एवढी खराब नाही. ही साईड, खालची जी साईड आहे तीच थोडी खराब आहे. वरची साईड आहे ती इतकी खराब नाही. सगळ्यात अगोदर मी हे लॉक करते, सिंक लॉक करते. सिंक टेस्ट करू आपण पाणी जाते. एक 5 मिनिटं पाणी ठेवून देते आणि जर पाणी कमी झालं तर परत लॉक करते आणि जर इतकंच राहिलं तर ह्याच्यातच मी पॅनल टाकून गरम पाणी टाकते. तर इथं पाणी काही लीक नाही झालं इतकं. आता मी टाकते याच्यात पॅनल. तर हे इथं पॅनल ठेवते मी. इथं त्याच्यावर टाकत आहे मी डिटर्जंट पावडर. 2 चमचे टाकली. एक साधारणतः 2 चमचे इतका हा सोडा आहे, बेकिंग सोडा आहे, तो टाकते. हे व्हाईट विनेगर आहे जे आपण खाण्यात जेवणात वापरतो, तर ते 2 चमचे इतकं टाकणार आहे. सोडा आणि विनेगरने काय होतं, जे चिकट डाग असतात खूप जिद्दी, तर ते निघायला मदत होते. आणि आता टाकत आहे ही ड्रेनेज पावडर असते ब्लॉकेजची ती. आणि हे गरम पाणी. हे बघा, पटकन ही ब्लॉकेज पावडर असते ती ड्रेनेज पावडर त्याने, आणि गरम पाणी, विनेगर, सोडा, याच्यामुळे ते जे चिकट झालेलं असतं ते निघायला मदत होते. आता हे मी थोडे एक 15-20 मिनिटं, म्हणजे माझं बाकीचं काम होईपर्यंत मी असंच भिजायला ठेवणार आहे. बघा घाम किती येतोय, खूप गरमी आहे, खूप ऊन आहे. आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि मी जी चिमणीचे पॅनल भिजत घातले होते तर त्याला पण आता बराच अर्ध्या तासाच्या वरती वेळ होऊन गेलेला आहे. तर चला आपण बघूया आता ते पॅनल कसे झालेले आहेत. ते हे पॅनल म्हणजे फिल्टर होते ते मी पाण्यात भिजत घातले होते आणि अर्ध्या तासाच्या वरती होऊन गेले, म्हणजे नाश्ता वगैरे होईपर्यंत एकदम छान भिजलेले आहेत. तर त्या ते थंड झाले, पाणी पण पूर्णपणे थंड झालेलं आहे. त्याच्या अगोदर मी हात लावायच्या अगोदर मी हे ग्लोव्ज घालून घेणार आहे, कारण तो आपण ड्रेनेज पावडर वगैरे टाकली किंवा विनेगरने हाताला झोंबतं जरा, त्याच्यासाठी आपल्याला हाताला थोडंसं ग्लोव्ज घालून जर केलं तर हाताला जास्त झोंबणार नाही. तर त्याच्यात केमिकल असतं ड्रेनेज पावडरमध्ये पण, आणि विनेगरने पण हात थोडेसे झोंबतात, आंबट असतं ते. तर ग्लोव्ज घालून मी आता हे हात लावलेला आहे. तर हे पॅनल किंवा हे फिल्टर जे आहेत तर ते पूर्णपणे निघालेले आहेत, कुठेही त्याला काही राहिलेलं नाही आहे असं तुम्हाला ते इथं दिसत आहे बघा. पूर्ण स्वच्छ झालेले आहेत. आणि पाणी पण बघा, त्याचं पाणी किती तेलकट आणि खराब झालेलं आहे. तर असं मी करत आहे कारण त्याच्यात आतमध्ये कुठे जर अडकलेलं असेल तर ते निघून जाईल, म्हणून मी पाणी ड्रेन करते. याच्याबरोबर आहे ना, हे सिंकमध्ये पण आपलं जर काय अटकलेलं असेल खरकटं वगैरे, तर ते पण याच्यासोबत छान क्लीन होऊन जातं. सिंक पण आपलं एकदम क्लिअर होतं. हे बघा, दिसतंय, काहीही नाही आहे त्याच्यात.
सिंकमधलं पाणी ड्रेन करून हे जे फिल्टर आहेत ते स्वच्छ पाण्याने थोडंसं धुवून घेतले आणि आता मी हे लिक्विड विम लिक्विड आहे ते टाकून थोडंसं घासून घेणार आहे. तर लिक्विडमुळे पण चिकटपणा असतो तर तो पटकन निघायला मदत होते. त्याच्यामुळे लिक्विड टाकून मी हे तारेच्या घासणीने घासून घेतलं. इतकं तर काही त्याला काही राहिलं पण नव्हतं आणि चिकटलं पण नव्हतं. पण तरी पण मी थोडंसं तारेच्या घासणीनं ते स्वच्छ करून घेतलं. आणि हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी इथं हा व्हिडिओ पळवलेला आहे. तर हे मी फिल्टर आहेत ते घासून स्वच्छ करून घेतलं आणि आता मी तुम्हाला दाखवते ते किती स्वच्छ निघालेले आहेत ते. बघा, अजिबात सुद्धा मेहनत लागली नाही याला, सगळं निघलं क्लिअर स्वच्छ. बघितलं का किती स्वच्छ निघालं, अजिबात काय राहिलेलं नाही याला, अजिबात मेहनत लागली नाही हे पुसायला धुवायला. किचनचे जे फिल्टर होते ते मी स्वच्छ धुवून घेतले आणि आता जे आतमध्ये जे वरचा भाग असतो चिमणीचा तर तो साफ करून घेणार आहे. त्याच्या अगोदर हा जो वरती लावलेला कागद आहे तो अगोदर काढून घेते. असा जर तुम्ही कागद चिमणीला लावला तर चिमणी साफ करायची तुम्हाला जास्त त्रास होणार नाही किंवा पटकन तुमची चिमणी साफ होईल. बघा याच्या कागदावर किती धूळ आहे आणि जी काही घाण असते ती कागदावर बसते आणि आपण जेव्हा केव्हा आपल्याला साफ करायची तेव्हा जर आपण हा फक्त कागद काढून अगदी पुसून जरी घेतलं ना तरी चिमणी एकदम पटकन स्वच्छ होते. तर बघा वरती जास्त काही घाण नाही आहे, अगदी स्प्रे करून आपण थोडंसं कपडाने पुसून घेतली तरी पण ती पटकन वरतून ती चिमणी साफ होईल. हे मगाशी पॅनल काढताना हे मला जे फिल्टर म्हणजे फिल्टरबरोबर असतं हे एक तेल साठतं याच्यात जे आपण तळतो वगैरे तर ते तेल कुठे जातं तर याच्यात हे स्टोरेज आहे, याच्यात हे फिल्टरच्या आत शोषून घेऊन याच्यात ते स्टोअर होतं. तर हे बघा किती तेल याच्यात साठलेलं आहे. तर हे काढायचं राहिलं होतं तर ते काढून घेतलं. तुम्हाला दाखवते मी हे आपण तळलेलं तेल जे आहे ते चिमणीत इथं साठवून ठेवते. तर हे पण साफ करायचं. तर ते मी भिजत घातलं थोड्या वेळाने, नंतर मी इथं हा स्प्रे करून घेत आहे. या स्प्रे आपला नॉर्मल स्प्रे म्हणजे आपण याच्यात पाणी विम लिक्विड आहे, थोडंसं विनेगर आहे आणि डिटर्जंट टाकायचं असेल तर टाका, नाही टाकलं तरी पण चालेल. जर जास्त खराब असेल तर डिटर्जंट पण टाका. आणि तो स्प्रे केलेला आहे आणि हलक्या हाताने मी थोडंसं स्पंजनी मी ते थोडंसं घासून घेणार आहे. त्या अगोदर हे जे चिमणी आणल्यापासून हे कागद होते याला तर ते काढलेच नव्हते का म्हटलं राहील व्यवस्थित म्हणून मी तसेच ठेवले होते. पण आता ते गरम होऊन होऊन फार चिकटून गेलेले आहेत. त्याच्यामुळे मी ते आता सगळे जे कागद आहेत तर ते काढून घेते. तो कागद आहे तो मी काढून घेतला आणि नंतर तिथं खालच्या साईडला पण मी हा स्प्रे मारून घेत आहे. एक 10 मिनटं आपल्याला हा स्प्रे मारल्यानंतर असंच सोडून द्यायचं आहे. जर तुमच्याकडे अर्बन वाईपचं जर स्प्रे असेल तर तो पण वापरला तरी पण त्याने पण चिकटपणा पटकन निघतो. आणि ह्या अर्बन वाईपचा जो स्प्रे आहे ना त्याचा सुगंध म्हणजे ज्याला स्मेल आहे ना खूप छान आहे, इरिटेट होत नाही. त्याच्यामुळे असं लावायला पण जास्ती लागलं किंवा हाताला पण काही त्रास होत नाही त्याच्यामुळे. तर ते माझ्याकडे होतं म्हणून मी ते स्प्रे केलेलं आहे आणि नंतर एकदम थोडंसं स्पंजनी आहे ना तर ते घासून घेत आहे, कारण खालच्या साईडनी चिमणीला बरंच तेलाचा थर साठलेला आहे आणि तो घासल्याशिवाय निघणारच नाही. तर मी असं पूर्ण हे बघा तुम्हाला दिसत आहे खालून पूर्ण चिमणी अशी तेलकट झालेली आहे, तेलाचा पूर्ण थर त्याला आलेला आहे. कारण कागद पण होता तो प्लास्टिकचा त्याच्यामुळे पण जास्त झालेला आहे आणि आतून ते तेलकट होतंच. मला वाटतं ते जास्त तर ते कागदामुळेच झालेलं आहे, कारण त्याला 3-4 वर्ष झाले तो कागद तसाच होता आणि गरम होऊन ते खूप तेलकट झालेलं आहे. तरी पण मी ते स्वच्छ केलं
आणि स्वच्छ केल्यानंतर पुसून घेतलं मी, कोरड्याच कपड्याने पुसून घेतलं. इथलं वरचं त्याचं एक पार्ट गेलेलं आहे म्हणून ते तुम्हाला तसं दिसतंय. तर एकदम स्वच्छ असं मी पुसून घेतलं. तर पिवळं जरद झालेलं ते पूर्ण एकदम लख्ख निघालेलं आहे. तर अशा पद्धतीने मी हे बघा इकडं जिथं जिथं राहिलेलं आहे तिथं नंतर मी हे अर्बनचा स्प्रे आहे तर तो स्प्रे केला आणि कापडाने पुसून घेतलं. ओल्या कापडाने किंवा कोरड्या कापडाने, मी कोरड्या कापडाने पुसून घेतलेला आहे. आणि नंतर मग वरचा जो भाग आहे तो पण थोडासा स्प्रे मारून तो पण एकदम साफ करून घेतला. वरती कागद असल्यामुळे जास्त साफ करायचा जास्त त्रास झाला नाही. बघा किती कापड पिवळं झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मी ही आतून पण पूर्ण चिमणी साफ करून घेतली. तर चिमणी साफ करायची त्याला जास्त मेहनत असेल तर ते फिल्टर साफ करायलाच थोडासा जास्त त्रास होतो. ही जी आतला जो हे आहे तर ते फार साफ करायला जास्त वेळ काही लागत नाही. तर मी राहिलेला कागद पण काढून घेतला आणि पूर्ण अशी ही चिमणी आतून पुसून घेतली. तुम्हाला फायनली मी पूर्ण चिमणी किती स्वच्छ झाली हे मी दाखवते पूर्ण साफ झाल्यानंतर. चिमणी पूर्ण साफ झाल्यानंतर इथं मी वरती हा न्यूजपेपर लावून घेत आहे. पेपर टाकलेला नाही ना, चिमणी साफ नंतर करायची असेल तर जास्त त्रास होत नाही. तर मी थोडंसं सेलो टेप लावून हे बघा पूर्ण पेपरनी वरून चिमणी झाकून घेतलेली आहे. आणि आता आतून पण पूर्ण स्वच्छ झालेले आहे. त्याचे फिल्टर पण एकदम वाळलेले आहेत. तर आता मी तुम्हाला ते लावून पण दाखवते आणि पूर्ण निघालेली आहे स्वच्छ. बघा मी दिसतीये इतकी लख्ख ही चिमणी निघालेली आहे. आणि हे फिल्टर आहेत तर ते मी आता लावत आहे आणि तुम्हाला दाखवते मी चिमणी किती क्लीन दिसत आहे ते जवळून. तर बघा पूर्ण लख्ख अशी चिमणी झालेली आहे. आरशासारखी चिमणी चकचकीत झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला मी केलेला आवडला का? तर हा माझा चिमणी साफ केलेला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.